अकोले शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कळसेश्वर क्लॉथ सेंटर या भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला। जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनी आपले सुपुत्र सुमित वाकचौरे याच्यासाठी हा उद्योग उभारून दिला आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सीताराम पाटील गायकर, माजी आमदार वैभवभाऊ पिचड, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य आणि कैलासराव वाकचौरे यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासराव वाकचौरे यांच्या या नूतन व्यवसायात शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। सेंटरच्या सुमित वाकचौरे यांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर सुधीर तांबे, सुजय विखे पाटील, सीताराम गायकर, दशरथ सावंत, रघुनाथ पाटील, श्री गडाख, आमचे सहकारी राजेंद्र गोट, दत्ता वारे, विकास विठ्ठलराव लंगे, शिवाजीराजे धुमाळ, सुधाकर दंडवते, अजय फटाकरे, मिलिंद कानवडे, शरद नवले, उमेश बोरवार, केडी धुमाळ, मृणाल पांडे, जनायर, जालिंदर वाकचौरे, यशवंत आबाळे, राजू डावरे, विठ्ठल सासकर, बबनराव तिकाटे, भानुदास तिकाटे, मनकर साहेब, प्रकाश बालोजकर, पर्वत नाईकवाडी, मच्छिंद्र धुमाळ, जेडी आमरे पाटील, दादा पाटील वाकचौरे, गिरिजाजी जाधव, सोनिया बापू वाकचौरे, श्रीत कातोरे, सुधाकरराव देशमुख आणि जमलेले सगळे बंधू भगिनींना आज आनंदाचा क्षण आहे आणि माझ्यासाठी घरचा कार्यक्रम आहे की घरचा एक मुलगा व्यवसाय निवडतो आणि स्वतंत्र पद्धतीनं व्यवसाय करतो याचं सद्भाग्य आहे। आणि ज्येष्ठ माणसानं साहेबांना सांगितलं त्याप्रमाणे आपल्या डोळ्यात एक चांगलं झालेलं पाहणं लाभदायक आहे आणि मी भाग्यवान माणूस आहे की निर्मितीचा व्यसन असलेला माणूस त्याच्यामुळे अकोला तालुक्याचे निर्मितीचे अनेक प्रसंग आहेत आणि याचा साक्षीदार आहे। आज नवीन पिढी उत्कर्ण पद्धतीनं विकासाच्या कामाला जाते आणि विकासाच्या नवीन दालनात आपल्याला पदार्पण करत हे आपलं सगळं भाग्य आहे। आणि अकोला तालुका पूर्वी कसा होता अनेक वक्त्यांनी सांगितलं, मी पुनरावृत्ती करत नाही, पण अकोला तालुक्याची मी महाराष्ट्राचं विधानसभेत भाषण केलं, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आलं, अकोल्या उदरवटले मधुकर पिचड, अकोल्याची ओळख महाराष्ट्राला नव्हती पण आज अकोला तालुक्याची ओळख महाराष्ट्राला झाली आणि अकोला तालुक्यात प्रगतीपथावर सगळे आपल्याला दिसतोय आणि मला आनंद आहे याचा की ह्या विकासाची गंगा सामान्य माणसाच्या घरात जाओ हीच इच्छा आहे। आणि कळसला गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे। आमच्या दशरथ सावंत तुम्हाला आठवतं की नाही, वीज जोडणीचा कार्यक्रम कळसमध्ये सुरू झाला, वीज तोडायला लोक आले
त्याचं आंदोलन आपण कळसमध्ये केलं आणि कळसमध्ये केलेलं त्या वेळेला दशरथ सावंत, मधुबाबू, शिवाजी धमाळ, कामरेड उगले हे सगळे लोक संरक्षणासाठी आले आणि ऐतिहासिक चळवळ अकोला तालुक्याची हक्काचे पाणीचं आपण मिळवलं आणि म्हणून क्रांतिकारी असा तालुका आहे. आज सगळे विकासाचे प्रश्न मार्ग लागले. हा मार्ग लावायचं काम आपण सगळेजण करू. मला याचाच आनंद आहे. मला काल मी परवा दवाखान्यातनं आलो. मला वाटत नव्हतं की आज कार्यक्रमाला हजर राहता येणार, परंतु सुमीचा आग्रह आणि सुमीचा एवढं आहे की सगळं टाकून या आपल्या नातवाचा समारंभ आशीर्वाद देण्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित राहिलो. त्यांना शुभेच्छा, त्याचं उत्तरोत्तर प्रगती तो कैलास गुणगान सगळ्यांनी गायलं. त्याला मी जास्त सांगण्यात वाटत नाही. माझा वैभव तसं मला कैलास आणि या कैलासनं काम केलं. आता नवीन पिढी करून तयार झाली. या पिढीला मार्गदर्शन करण्याचं सगळे कामं आपण सगळे जिल्ह्याचे सगळे मला पूर्वीचे जिल्हा परिषद आठवण सगळ्याचे चेअर पाहिजे. या सगळ्या पोरांनी उत्तम जिल्हा परिषद काम केलं. विठ्ठलराव असतील, गुंड असतील, वारे असतील, हे सगळे त्या काळातलं उत्कृष्ट जिल्हा परिषद काम केलं. असंच सामुदायिक काम करण्याचं आंबेडकरांना कैलास नेतृत्व ते काम करतात. यांना पुन्हा एकदा धन्यवाद. सुमितची उत्तरोत्तर प्रगती हो, त्याला त्यांना व्यवस्थित आणि सुव्यवस्थित चालावं हे आशीर्वाद सगळ्यांना वतीनं देतो आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती हो ही शुभेच्छा. आपल्याला सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा. दिवाळीला मागच्या वर्षी कोरोनाचं संकट आलं म्हणून दिवाळी साजरी करता आलं नाही, तर संकट गेले नाही. अजून आपल्याला संकट आहे, तर संकटाचा प्रतिकार करण्याचं काम करा. ज्याने डोस टोचली नसतील, एक डोस टोचली असेल दुसरी टोचून घ्या. हे उत्तम संरक्षणाचा उपाय आहे. हे माझ्या दोन्ही बाजूला डॉक्टर बसले. जगात एकमेव भारत देश आहे की वर्षाच्या आत कोरोनावरची लस शोधली. जगात 10-12 वर्ष लागली आणि इतकी उत्तम लस आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा फायदा घ्या. सगळे लसीकरण 100% करा. आपल्या करोनामुळे फार चांगले माणसं गेले. अकोला तालुक्यातले आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आपल्याला प्राणाला गोखले आणि म्हणून करोनापासून सावध राहा. त्याचे योग्य काळजी घ्या हीची इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला दुपारी समाधानानं जाओ. या दिवाळीची शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या भाषण